नमस्कार, रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी आलो आहे बीड जिल्ह्यामध्ये नांदुरघाट गावाचं नाव बरोबर, तालुका केज आणि जिल्हा बीड। तर ह्या लोकसभा 2024 सर्वेमध्ये इथले मी उमेदवार सांगतो। थोडंसं मतदारसंघाबद्दल 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे साहेब खासदार होते, 14 मध्ये परत ते खासदार झाले भारतीय जनता पक्षाकडून। पण त्यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या मुलगी जे आहेत त्यांच्या प्रीतमताई मुंडे ह्या खासदार झाल्या। 19ला परत प्रीतमताई मुंडे खासदार होत्या आणि 2024 लोकसभेचं जे तिकीट आहे हे पंकजाताई मुंडेंना भेटलं आहे। आणि दुसरे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट तुतारी या चिन्हावर बजरंग बाप्पा सोनवणे। ते 2024 आत्ताचं त्यांना तिकीट मिळालं आहे। 2019 मध्ये सुद्धा राष्ट्रवादीकडून त्यांनी लोकसभा लढवली होती आणि 1.5 लाख मतांनी त्यांचा पराभव झाला होता। तर आज आपण नांदुरघाट येथे नागरिकांचं मत ऐकू की कुठला उमेदवार पाहिजे किंवा कुठल्या पक्षाची भारतामध्ये सत्ता पाहिजे। तर नाव सांगा तुमचं? भिकू बाबूराव तांबडे। तर पहा, आता 2024 लोकसभा इलेक्शन आहे, तर कुठला पक्ष सत्तेत आला पाहिजे? काँग्रेस आला पाहिजे की भारतीय जनता पक्ष सत्तेत आला पाहिजे? पक्ष का उमेदवार? पक्ष सांगा किंवा उमेदवार सांगा। तुम्हाला पक्षाबद्दल काही बोलायचं नसेल तर इथल्या उमेदवाराबद्दल पण सांगू शकता। पंकजाताई पाहिजे? पंकजाताई पाहिजे। काय कारण काय आहेत त्याचे? कारण काही असतील, पंकजाताईचं काम आवडत असेल असं काय असेल ना? काम आवडत म्हणूनच म्हणलं पंकजाताई। तुम्ही इकडे या की म्हणजे रस्ता ब्लॉक होणार नाही। इकडे या, इकडे झालं का? हो ठीक आहे। इकडे या, इथून पलीकडे शूटिंग होत नाही म्हणजे इकडे या, रस्ता पण ब्लॉक होणार नाही आपला। बोला तुम्ही, नाव सांगा? राजभाऊ मुंडे। मत नोंदवा तुमचं। विकास नेतृत्व पंकजाताई या 100% 1 ते 1.5 लाख मताच्या फरकाने विजयी होतील। कारण देशामध्ये पुन्हा भाजपाचे सरकार येणार आहे आणि या सरकारमध्ये जर का पंकजाताई निवडून आल्या तर त्यांना मुंडे साहेबांना जे खातं मिळालं होतं ते मिळेल असे बीड जिल्ह्यातील तमाम मतदारांची इच्छा आहे। बरं, पक्षाने ताईंना डावललं हे सगळ्या महाराष्ट्राला आणि सगळ्या देशाला माहिती आहे, तर असं काही परत होऊ शकतं का? नाही, पक्षाने डावललेलं नाही, त्यांना केंद्रामध्ये संघटनेमध्ये चांगलं काम करण्याची संधी दिलेली होती। चालेल, अजून काय मत असेल नोंदवा। का ताईंच्या कामाबद्दल माहिती सांगा जरा, ही व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रामध्ये जायचं। भरपूर काम आहे। सांगा तुमचं। ज्यावेळेस राज्य सरकारमध्ये मंत्री होत्या त्यावेळेस ताईनं आमच्या जिल्ह्यासाठी नाही पूर्ण महाराष्ट्रासाठी भरपूर दिलेलं आहे आणि त्याचीच परतफेड म्हणून यावेळेस बीड जिल्ह्यातली पूर्ण जनता ताईच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे आणि भरपूर मताधिक्याने निवडून येणार आहेत ताई। अजून या तुम्ही मत। मी बोलतो ना, तुम्ही बोला। हा, माझं नाव रवींद्र हंगे। ताई 2014ला ज्यावेळेस निवडून आल्या त्यावेळेस जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आमदार झाल्या, परळी मतदारसंघातून आमदार झाल्या आणि पालकमंत्री झाल्या। त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जी दुष्काळ पडला होता, मराठवाड्यामध्ये काही असेल आवर्षण कमी झालं आणि त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामधील सर्व लोकांना विमा असेल, अनुदान असेल, छावणी असेल, जनावरांचा प्रश्न होता, पाण्याचा प्रश्न होता, त्यांनी तातडीनं सोल्युशन केलं म्हणजे तो सोडवला। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, रस्ते असतील, ग्राम सडक योजना असेल, त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लागू केली। जशी की प्रधानमंत्री सडक योजना होती त्याप्रमाणे त्यांनी ग्राम सडक योजना लागू केली महाराष्ट्रात। आणि ज्या ठिकाणी खेडेगाव, डोंगर असेल, काही असेल त्या ठिकाणी रस्ते नव्हते आणि मजबूत रस्ते हे पंकजाताईच्या माध्यमातून झाले। आता कोण काय म्हणते, कामं काय केली? बरं, त्यांनी जातीभेद केला नाही, कोणत्या समाजाचं बघितलं नाही, त्यांनी सर्वांना अनुदान दिलं असेल, जलसंधारणाचं खातं होतं त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थितपणे नद्यावर बांध टाकले म्हणजे बंधारे केले, साखळी बंधारे केले, त्या माध्यमातून पूर्ण पाणी जमिनीमध्ये मुरलं गेलं आणि त्या पाण्याचा उपयोग आज जिल्ह्यातला माणूस करतो। आणि जर ताई निवडून आल्या तर देशामध्ये मोदी सरकार येणार आणि मोदी सरकारमध्ये त्या काय होणार, ग्रामविकास मंत्री जी मुंडे साहेबांचं स्वप्न होतं अधुरं राहिलेलं, कारण काहीतरी अपघातामध्ये साहेबांचं निधन झालं आणि ते निधन झालं आणि त्यांचे जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी पंकजाताई जिल्ह्यातून जर निवडून गेल्या तर महाराष्ट्रामध्ये नंबर 1ला बीड जिल्हा असा आला पाहिजे की ज्याच्या मागं ऊसतोड कामगाराचा जिल्हा जे ओळखला जातो तो शेतकरी सदन झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आम्ही कुठल्या जातीवर बोलत नाही, काही नाही, कारण मुंडे साहेब हे बहुजनांचे नेते होते, त्यांनी कुठली जात बघितली नाही, काही नाही, त्या माध्यमातून त्यांनी पूर्ण समाजाच्या लोकांना नेतृत्व दिलं की जो शेटजी भटजींचा पक्ष होता तो बहुजनांचा पक्ष महाराष्ट्रामध्ये केला साहेबांना। प्रत्येक
लोकांना, प्रत्येक जातीच्या लोकांना नेतृत्व दिलं, एवढं बोलू शकतो. आणि ताई जर आल्या बहुमतानं 2 लाखांनी येणार आणि त्या भारत सरकारमध्ये एकच शपथ घेणार, मैं पंकजा गोपीनाथ मुंडे, मैं ईश्वर साक्षी शपथ लेती हूँ, मैं पूरे देश को अच्छे दिन लावूंगी, एवढं बोलतो मी. अजून कोणाचं मत मांडायला? आजची जी परिस्थिती आहे, माझं नाव प्रमोद कसबे. आजची जी परिस्थिती आहे भारत देशामध्ये, जी की सत्य घटनेवर आधारित आहे, की ज्या पद्धतीनं 2009च्या अगोदर जी परिस्थिती महागाई होती, त्या परिस्थितीवर आज तिपटीनं महागाई वाढलेली. ही सत्य परिस्थिती जी लोकांसमोर आहे, ह्या मुद्द्यावर आज लोक मतदान करतील. आणि जे भावनिकतेचं राजकारण आहे बीड जिल्ह्यामध्ये, ते कुठंतरी या 5 वर्षामध्ये या निवडणुकीमध्ये संपण्याचं काम या बीड जिल्ह्याचे मतदार करील, अशी अपेक्षा या सर्व बीड जिल्ह्यामध्ये आहे. आजची परिस्थिती अशी आहे की जो मोदी सरकार आहे त्यांनी युवकांसाठी काय केलेलं आहे, ज्यांनी गोरगरीब जनतेसाठी काय केलेलं आहे. बेरोजगारी प्रचंड बेरोजगारी आहे. आणि या मुद्द्यावर मोदी सरकार आजपर्यंत काहीही बोलत नाही. बरोबर, ते फक्त कुठल्याच भाषणामध्ये त्यांचं फक्त एकच मुद्दा आहे की हिंदू मुस्लिम करून कसं आपली सत्ता येईल. आणि ज्या पद्धतीनं आज मोठे मोठे उद्योगपती भारत देशावर कर्ज करून पळून गेले, त्या लोकांबद्दल यांनी काय केलेलं आहे, त्याच्यावर कारवाई काय केलेली नाही. आज शेतकऱ्याचे विषय असतील, शेतकऱ्याच्या ज्या मालाला भाव आहे, ते आज 4000वर सोयाबीन आलेले, जे 2014च्या अगोदर तुम्ही बघू शकता काँग्रेसच्या काळात 2300 रुपये सोयाबीन होते. एक मिनिट, त्यावेळेस एक मिनिट, मला या व्हिडिओमध्ये एक मिनिट तुम्हाला बोलायला संधी देतो मी. एक मिनिट, 4043 थांबा थांबा थांबा, बोलायची संधी देतो. कापूस होता प्रत्येकाने हे बघा, आता या व्हिडिओमध्ये आपल्याला 2 मुद्दे पाहायला मिळालेत, जे दोन्ही मुद्दे मला स्वतःला आवडलेत. तर सगळ्यात पहिले जे पंकजाताईचे यांनी काम सांगितले ते मला स्वतःला आवडलेत. आणि दुसरा मुद्दा म्हणजे यांनी जे मुद्दे मांडलेत, महागाई हा मुद्दा आहे, बेरोजगारी हा मुद्दा आहे, त्याच्यावर पंतप्रधान काही बोलत नाहीत. मला वाटलं अंबेजोगाईच्या सभेमध्ये हिंदू मुस्लिमवरच बोलले. तर मोदी साहेबांनी त्यांचं जे काम आहे, त्यांनी जे काम केले 10 वर्षात, त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे, तर त्याच्याबद्दल त्यांनी बोलले नाही. आता अजून आपण काही नागरिकांचं मत घेऊ, सगळ्यांना संधी देऊ आपण बोलण्याची. हां बोला. नाही यांचं झालं, यांनी 2-4 मुद्दे मांडले. मी संजय तांबडे. हां, ताईने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वस्ती शाळेत जे शिक्षक आहेत त्यांना कायमस्वरूपी करून घेतलेले. पण भाजप विकायला लागली किंवा सगळ्या शाळा सरकारी, त्याचं काय? ते आता सध्याच आहे. चांगले आहेत मान्य. भाजप बीड जिल्ह्यामधले जे वस्ती शाळा शिक्षक होते का, यांना कायमस्वरूपी करून घेण्यामध्ये पंकजा ताई हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ताईने केला. आता ना तुम्ही जो मुद्दा मांडला, थांबा, सरकारने, मी तिकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये ढोकीपाशी एक गाव आहे, तिथं मी गेलो होतो. तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी 2003 साली ना काही संस्था दिल्या होत्या, निवासी शाळा. तर ते निवासी शाळा महाराष्ट्रात 165 आहेत. बाकी देशामध्ये त्या निवासी शाळा किती आहेत याचा आकडा माझ्याकडे नाही, पण महाराष्ट्रात 165 आहेत. त्यांना अजून पगार चालू झालेला नाही. ते काँग्रेस असो की भाजप असो, दोन्ही पक्षांनी ते संस्थेला फुकटाच संस्था. या तुम्ही या बोला. गरीब असो किंवा श्रीमंत असो, काय प्रत्येकाचा मुलगा वाटतं शिकावा चांगल्या शाळेमध्ये, मॉडेल इंग्लिश स्कूलला लेकर प्रत्येक माणसांचे आहेत. त्याच्यामुळे कुठे राहिले, वसतिगृह राहिले काय शासकीय, तुम्ही सांगा फक्त. खाजगी गरीब थांबा एक मिनिट, गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या, प्रत्येकाचा मुलगा मॉडेल शाळेमध्ये या. कुठलं राहणं वसतिगृह चालू, शासन देत. आता बी जिल्हा शाळा मजबूत आहेत, पण आमचीच मुलं आज इंग्लिश स्कूलच्या शाळेमध्ये केसला आहेत, पैसे भरून येतं, पैसे भरून. माझा मुलगा आज 5वीला आहे. सरकार जरी बीजेपीचं आलं किंवा कुठलंही आलं त्याचा विषय नाही, पण जे गरीब लोक आहेत किंवा श्रीमंत लोक आहेत, शिक्षण मोफत पाहिजे, आरोग्य मोफत पाहिजे, कुठलाही भांडण्याचा मुद्दा नाही. कारण गोरगरीब लोकांना काही 1,00,000-2 लाख फीस भरू शकत नाहीत, पण जे टॅलेंट लोक आहेत, जे हुशार मुलं आहेत गरीबाचे, त्यांना पण मोफत शिक्षण पाहिजे. हे काँग्रेसचे लोक, यांचे सगळे संस्थानिक, यांच्या संस्थेत गेलं, काढा पैसे, फीस 40 लाख 20 लाख रुपये फीस. गोरगरिबांनी काय करायचं? हाच मुद्दा माझा पण आहे. काँग्रेसनी सरकारी शाळा ठेवल्या पण व्यवस्थित चालवलं नाही, आणि भाजप तर विकूनच टाकायला लागलं. मग फरक कसा करायचा आता दोघांमधला? ही बरोबर आहे. हे बघा, ह्यांनी मुद्दा मांडला बरं का, ह्यांच्या मुद्द्यावर मी बोलतो. केंद्रित केलं इंग्लिश मीडियमचा जो मुद्दा मांडला, अमेरिकेमध्ये माझे कित्येक मित्र आहेत, तर अमेरिकेमध्ये US युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, याच्यामध्ये
श्रीमंताचा मुलगा म्हणजे पंतप्रधानाचा मुलगा, आता पंतप्रधानाच्या ऐवजी तिकडे राष्ट्रपती असतात सगळ्यात राष्ट्रपती, तिथले खासदार यांचे मुलं आणि मजुराचा मुलगा एकाच सरकारी शाळेत जातो आणि शिक्षण सगळ्यात खास आहे. तर मग भारतीय जनता पक्षाने मागच्या 10 वर्षात या मुद्द्यावर तरी काम केलेलं नाही. काँग्रेसने तर केलं नाही, भारतीय जनता पक्षाने केलं. आमचं तेच म्हणणं आहे. आमचं आता सांगणं हे आहे. पैसे देऊन करण्यापेक्षा सरकारने ह्याच्यावर काम करायला मोफत पाहिजे. आरोग्य आणि मोफत मोफत शिक्षण आणि मोफत पाणी आणि मोफत वीज जर सरकारनं दिली तर देशातला शेतकरी 71% जो शेतीवर अवलंबून आहे तो शेती सुधरेल, त्याची गोरगरिबांची लोक मुलं शिकतील. याच्यापेक्षा काय, आज मला सांगा एखादा मुलगा MBBS ला लागला तर त्याची 40 लाख 20 लाख फीस आहे. 40 लाख 20 लाख फीस आहे. गरीब गोरगरीब ज्याला जमीन नाही काही नाही त्यांनी कुठले पैसे भरायचे? त्याच्यासाठी सरकारनं एक धोरण अंमलात आणलं पाहिजे. मोफत शिक्षण दिलं पाहिजे, मोफत आरोग्य दिलं पाहिजे, मोफत पाणी आणि वीज दिली पाहिजे. कुठलेही सरकार असो, काँग्रेस असो भाजप असो, त्यांनी काम करायला पाहिजे. दोन्ही पक्षांनी याच्यावर काम केलेलं आहे. कारण आरोग्य आणि हे मोफत पाहिजे सगळं. अजून कोणाचा मुद्दा मांडा जे देशाची बोलले वाटणी काय झाली, जाती जातीमध्ये देश वाटला जाऊ लागला. हे देशासाठी घातक आहे, हे देशासाठी घातक आहे. कारण सेक्युलर देश आहे, धर्मनिरपेक्ष देश आहे आपला. मोदी साहेबांची सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांनी भाषणामध्ये सांगितलं या इकडे अजून नवीन या कोणतरी बोल. आमचं सरकार जेव्हा येईल त्यावेळेस SC ST आणि OBCचं यांचं हा आरक्षण काढून टाकण्यात येईल. जर समजा यांचं आरक्षण काढणार ना, जो जिम्मेदार माणूस आहे, पंतप्रधान सध्या पदावर आहे, सर्वोच्च पदावर, तो माणूस जर सभेमध्ये बोलत असेल, कुठल्या सभेमध्ये झाले? उत्तर प्रदेशच्या, तर तसा मुद्दा जर मांडला काय त्यांनी, होतं सोशल मीडियावर एखादा शब्द असेल तो डायव्हर्ट केला जातो आणि डायव्हर्ट माझ्याकडे व्हिडिओ होते तुम्हाला दाखवायचा असेल तर. आम्ही शहाणं बोललेले की जी घटना बाह्य SC ST आणि OBCचं आरक्षण आहे ते असंवैधानिक असं म्हटलेलं असं होऊ शकत नाही. 451 खासदार लागतात, सगळं घटना कुणाला बदला येत नाही. जी आंबेडकरांनी घटना लिहिली त्याच्यावर कुणालाही अतिरेक करता गदा आणता येत नाही. प्रामाणिक सांगतो, काँग्रेसच्या काळातच झाल्यात ना. 42 घटना दुरुस्ती ही काँग्रेसच्या काळामध्ये झाली. आणीबाणी लागू ही काँग्रेसनं केली का नाही? केली, बरोबर. त्यावेळी जनता सरकार आलं. मोरारजी देसाई, थांबा एक मिनिट. मोरारजी देसाई हे देशाचे प्रधानमंत्री झाले. आवाज वाढवा. ते डायव्हर्ट केलेले ही लोक. नाही मी बोलतो, मी पण. थांबा एक. कुठे माईक कुठे येतं? एसपी और ओबीसी का है वो रिजर्वेशन को हम समाप्त कर देंगे, रिजर्वेशन को हम समाप्त कर देंगे. बघा आता मुद्दा सांगितला. व्हिडिओ आता कितपत खरी खोटी मला माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने ज्या कंपन्या आहेत सरकारी त्या विकून प्रायव्हेट केल्या. त्याच्यामुळे आरक्षण जवळपास बऱ्यापैकी कमी झालं, रद्द झाल्यात जमा आहे. पण आता काही सरकारी कंपन्या त्या परत विकण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. तुमचं मत नोंदवा. ज्यावेळेस खाजगीकरण होईल नाही, अजून कोणतरी बोला बस. तुम्ही दोघं बोला. या बोला. नाही, सरकारी कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आरक्षण आहेच. आणि आरक्षण मुख्य मुद्दा जो घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे ते कोणीही रद्द करू शकत नाही. आणि जर भविष्यात आरक्षण सर्व समाजाची अशी मागणी किंवा आर्थिक निकषावर आरक्षण असलं पाहिजे. जातीभेदावर आरक्षण असण्यापेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण देणं ही सध्या काळाची गरज आहे. कारण आरक्षणामुळे जातीमध्ये भांडण लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेत. त्यामुळे भविष्यात आर्थिक निकषावर जर आरक्षण दिलं तर समाजामध्ये जातीवाद नष्ट होईल. म्हणजे याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. मुद्दा काढला सांगतो. जो समाज सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या अशा दोन्ही दृष्ट्या मागासलेला असेल तर त्याच्यासाठीच आरक्षणाची तरतूद होऊ शकते. पण याच्यामध्ये OBCला 8 लाखाची लिमिट आहे, जेणेकरून OBCतला जो श्रीमंत वर्ग आहे त्याला आरक्षण भेटत नाही. तिथे काय चालेल. अजून कोणतरी बोला किंवा तुम्ही कंटिन्यू करू. या तुम्ही बोला. रामहरी तांबडे. हां, सरकार देशात तुमचं तांबडे पिट्टीघाट. सरकार देशात कुणाचं येऊ, विकासासाठी बीड जिल्ह्याला पंकजाताईची आवश्यकता आहे आणि पंकजाताई निवडून येणार आहेत. बीड जिल्ह्याची लेख आहे, अनुक्रमांक 1 आहे. चला अजून कोणी नवीन आहे? अजून कोणतरी या नवीन. मुद्दे फार चांगले मांडले बरं का. आता पण मुद्दे चांगले आले. या कोणत्या? अरे ये यंगस्टर. ह्या जिल्ह्यात 2009 पासून जातीवाद राजकारण चालू. 2009 पासून मुंडे साहेब गेले, प्रथमतः 2दा आल्या. पंकजाताई 4थी वेळेस आहे, 4थी टर्म आहे की राजकारण जातीचंच आहे. मराठा OBC राजकारण चालू आहे. बस आता मी पंकजाताई 1.5 लाख मत निवडून येणार. ठीक. या बोला तुम्ही. या
हे आरक्षणाचं वगैरे काही का होईना, पण जे विकास करते त्यांना जनतेनं निवडून द्यायला पाहिजे, जातीभेद न होता. विकासाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. विकास जो करेन त्यालाच निवडून देण्याची गरज आहे. विकास म्हणजे काय काय मुद्दे तुमच्या विकासामध्ये आहेत? विकासामध्ये काय आता दळणवळणाचा विकास, रोड वगैरे ते तर झालेले आहेत पूर्ण, परंतु जे इंडस्ट्री आहे ते आपल्या बीड जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीचं वगैरे काही नाही. तर सुशिक्षित बेरोजगार खूप आहेत इथं बीड जिल्ह्यामध्ये. त्याच्यामधून काय होते, त्यांना रोजगार भेटला पाहिजे पूर्ण. प्रत्येक जिल्ह्यात आपल्या देशातच नाही. या मुद्द्यावर जी चर्चा चालू आहे, तर आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आत्ताच्या झालेल्या खासदार 2019च्या, जो की शासनाचा 5 कोटी निधी येतो, तो 5 कोटी मधला 1 रुपयाही झालेल्या खासदारांनी खर्च केला नाही. मग येणाऱ्या काळात ह्या खासदारावर आपण कसा विश्वास ठेवायचा हा प्रश्न सर्व. उमेदवार बदलला नाही, आता उमेदवार बदलू द्या ना, आहेत ना, त्याच आहेत ना, त्यांच्याच भगिनी आहेत ना. माणूस बदलला, माणूस बदलला म्हणजे दुसरीकडे गेलेला नाही ना. घरातला महागालच्या खासदारांनी काय केलं ते तुम्ही सांगा. कमीत कमी म्हणजे येणारा भांडून आणू नका, भांडून निधी आणू नका, परंतु तुमच्या खात्यामध्ये जो खासदाराचा फंड येतो तो तरी कमीत कमी बीड जिल्ह्याला जर दिला असता तरी कुठंतरी बीड जिल्ह्याचा थोडाफार कुठंतरी विकास झाला असता आणि लोकांचे प्रश्न सुटले असते. नाही, तुम्ही असं दिलं नाही असं म्हणू शकत नाहीत ना. दिलं ना, भरपूर काम सांगायचं. 5 कोटी मधला 1 रुपया बोलायला पाहिजे. 5 कोटी निधी मधला दिलाय त्यांनी, काय थोडंच खाल्लाय आपल्या इकडे निधी. तो निधी लॅप्स झाला. खरे का लॅप्स झाला म्हणतात निधी बऱ्याच गावात, मला म्हणले लोक. 100% खरं आहे. आणि त्याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानातून जनता दाखवणार. बरं, ते बजरंग बाप्पा चंदन काय संबंध आहे? मला काही जण म्हणले काहीतरी संबंध आहे. पकडाय पण त्याच्यामध्ये काय सांगता येत नाही. या इकडे बोला. नाही का झालं का बोलणं? तू बोल. ये नाही का बिक्कड काय नितीन शेठ बिक्कडचे माणसं या. चालेल, बंद करायची व्हिडिओ. हो, म्हणजे फार चांगला वाटलं. सगळेच मुद्दे आले. पंकजाताईचा विकास आला. भारत सरकारचे पण काही जणांनी मुद्दे मांडले की जे कुठेतरी सरकार कमी पडते. तर तुमच्या सगळ्यांचं मी आभारी आहे. तुमचं मत नोंदवल्याबद्दल, इथं आल्याबद्दल, निर्भीडपणे तुम्ही तुमचं मत नोंदवलं आणि तुम्हीसुद्धा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचासुद्धा मी आभारी आहे. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. अजून आहे कोणाला बोलायचं असेल मुद्दा आपण घेऊ शकतो अजून एखादा. ठीक आहे, यायचं तर या लगेच. हां बोला. नको का? मित्रात बोलतं तसं बोलायचं. कोणतं चॅनल आहे? तर थँक्यू व्हेरी मच. मी तुमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे.